मी राजश्री गांधी आंबेडकर कॉलेजमध्ये 1990 साली आमची ही 90 सालची ही आमची बॅच आहे। आतापर्यंत 4 ते 5 आमचे गेट टुगेदर झाले। त्या गेट टुगेदरमध्ये खूप आम्ही एन्जॉय केला। त्याबरोबर राजा पवार, अरुण कळमकर, कारंडे, नंतर माहमूनकर, अनिता माने, सिलोना, दीप्ता, दोन विद्या, बाकी सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि सगळे मित्र यांनी खूप एन्जॉय करून मजा करतो आम्ही दरवेळेला। आणि आम्हाला दरवर्षी आल्यामुळे एनर्जी येते। त्या एनर्जी घेऊन आम्ही घरी जातो। घरातनं सुद्धा आम्हाला सपोर्ट देतात की जा तुम्ही गेट टुगेदरला। गेट टुगेदरचे फोटो बघून त्यांनाही बरं वाटतं। महेंद्र मनोहर करडे, राहणार म्हसळा। आमची ही जवळजवळ स्नेहसंमेलनाची 6वी भेट 1990मध्ये आम्ही महाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड महाविद्यालय येथे आम्ही सगळेजण होतो। पहिला ज्यावेळी आमचा स्नेहसंमेलन मेळावा झाला तर त्यावेळी ज्यांनी नियोजन केलं, जी मुहूर्तमेढ रोवली असे विनोद गांधी, राजा भोसले, आणखीन अनिता माने असेल, यातले जवळजवळ 5-7 जण लीडरशिप घेऊन त्यांनी हे सुरू केलं। कुठली गोष्ट सुरू करणं सोपं असतं, पण टिकवणं हे खूप मोलाचं असतं। प्रत्येक वर्षी एक ना एक लीडर तयार होत होता आणि तो आपली जबाबदारी घेत होता आणि स्नेहसंमेलन मेळावा कसा यशस्वी होईल याच्यासाठी अथक परिश्रम करीत होता। त्याच्यामुळं आपला आजचा हा 6वा स्नेह मेळावा हा चौल रेवदंडा येथे संपन्न होत आहे। वसुंधरा कॉटेज येथं ह्याचं नियोजन अरुण कारंडे यांनी केलं। त्यांनी सर्वांना कॉल केले आणि त्याला प्रतिसाद सर्वांनी चांगल्या प्रकारे दिला। इथली व्यवस्थासुद्धा उत्तम होती, कुठल्याही अडचणी आल्यात नाही, सगळ्यांना रूम्ससुद्धा व्यवस्थित अवेलेबल झाल्या। जे नियोजन केलं होतं त्याच्यापेक्षा जवळजवळ 8 ते 10 आपले मित्र वाढले, पण कुठेही अडचण आली नाही की ते त्यांनी मॅनेज केलं। खरंच हे आपलं जे स्नेह मेळाव्याचं जे एकत्रित आपण जे येतो त्याला सगळ्या प्रत्येकाच्या कुटुंबाकडनं हातभार मिळतो, कारण आपण सगळेजण प्रत्येकाला मुलं बाळं आहेत, त्याच्यामुळं ते सगळ्या गोष्टी ऑफिस आहे त्या सगळ्या गोष्टी आपण टाकून सगळेजण आपण एकमेकाला भेटण्यासाठी येतो आणि हीच खरं आपल्या यशाची ही गुरुकिल्ली आहे। आज आम्ही चौल या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांचं जे रिसॉर्ट्स आहेत खूप छान आहे आणि त्यांनी दिलेलं जेवणसुद्धा रुचकर होतं। ते आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? मी हेमंत मडवी, ह्या रिसॉर्टचे मालक। आपण मला एवढ्या लांबून इकडे आल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतोय। आणि मला आपण सेवा देण्याची संधी उपलब्ध करून दिलीत आणि तसेच अरुण यांनी सगळं ऑर्गनाइज करून आपापलं लोकांना कोऑर्डिनेट करून इथपर्यंत आणलं, त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार आहेत। आणि बाकी सर्व तुमच्या टीमचे मी आभारी आहे। एक मिनिट, पण तुमच्या वहिनी आहेत, त्यांनी आम्हाला जास्त चांगली सेवा दिली, त्यांचे आभार आमच्याकडे। थँक्यू। 90च्या बॅचच्या आमच्या गेट टुगेदरसाठी आम्ही रेवदंडा चौल आमचे मित्र श्रीयुत हेमंत मडवी अतिशय जवळचे मित्र आहेत माझे। आम्ही एका ठिकाणी वर्क करत होतो आणि पहिल्यापासून आमचा स्नेहबंध आहे। एक मोठे भाऊ म्हणून मी त्यांना नेहमी मानत असतो। कधी आम्ही आलो कुटुंबासहित तर नेहमी आमचं आदरातिथ्य आज जसं आपल्या सगळ्यांचं केलं 2 दिवस त्या पद्धतीनेच करतात। आम्ही गेले हे ठिकाण ठरवताना सर्व टीमने आम्ही एक 7-8 ठिकाणी सर्च केलं आणि नंतर मग इथे या ठिकाणी शिक्कामोर्तब झालं। परंतु हेमंतजी, आम्हाला अपेक्षेपेक्षा तुम्ही अतिशय चांगली सेवा दिलीत आणि माझे सगळे मित्र मैत्रिणी त्याबद्दल खुश आहेत। मी सगळ्यांना काल विचारलं, कुठेही तुम्ही कमतरता पडून दिली नाहीत, त्याबद्दल तुमचे वैयक्तिक मी आभार मानतो माझ्या सर्व टीमकडून। तसंच तुमच्या सौभाग्यवती मॅडम यांनी सुद्धा आमच्या सगळ्या टीमला की अगदी जवळचे मानूनच संपूर्ण कुठलीही गोष्ट आम्ही केव्हाही जरी त्यांना सांगितलं तर लगेच त्या आम्हाला ताबडतोब पुरवत होत्या। त्याबद्दल त्यांचेही आम्ही माझ्या टीमकडून पूर्ण मी आभार व्यक्त करतो आणि अशीच संधी मी तुम्हाला पुढे देत राहीन। वेगवेगळे ग्रुप आहेत माझे, आम्ही येत राहू आणि तुम्ही अशाच प्रकारची आम्हाला आनंद आणि सेवा देत राहा। तुमच्या या व्यवसायामध्ये मला माहित आहे गेले तुम्ही 15-20 वर्ष यामध्ये खूप चिकाटीने हा व्यवसाय चालू केला आहे आणि या व्यवसायाची
तुम्ही यापेक्षाही भरभराट तुमची आणि उत्तरोत्तर प्रगती हो हीच ईश्वराजवळ प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.